जंगलातनी एकेका वाघाचा एक एक एरिया असते आणि त्या एरियाच्या बाउंड्रीवर ते वाघ मुतून ठेवत असते. अंगावर येणार आहे सगळं, हलवून सोडणार असं अलीकडच्या काळातलं खूप अशी अस्वस्थ करून टाकणारी काहीतरी सिनेमा चित्रपट बघितला असं म्हणून घरी जातो. त्याचा अतिशय वास्तव आणि अतिशय ब्रुटल असं हे चित्रण आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये फार कमी सिनेमे अशा प्रकारचे आणि चाकोरी बाह्य विषयांवरती बनतात. व्याकरण जे तुम्ही उलगडून सांगायचा प्रयत्न करत आहात, नात्यांचा असेल किंवा एकूण मला त्याच्या पलीकडे काय काय दिसते त्याच्यात, तर नक्कीच हा चित्रपट लोकांना आवडावा अशा सदिच्छा. ही अत्यंत अर्थपूर्ण फिल्म आहे. चित्रपट उत्तम झालाय आणि थोडे अनवट वळणाचे चित्रपट तुम्हाला कल्पना आहे की मला आवडतात. सला ते सला नाते या नावातच एक वेगळेपण आहे. मला असं वाटतं विषयाचं वेगळेपण आहे. तर हा चित्रपट किंवा असे चांगले चित्रपट जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायचे आणि बघायचे. सला ते सला नाते हे नाव आहे एका फिल्मचं. थोडं वेगळं आहे ना, अशीच वेगळी ही फिल्म सुद्धा आहे. सादरीकरण वेगळं असतं आणि अतिशय सुंदर आणि प्रेक्षकाच्या मनाला भावणारे असे चित्रपट असतात. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कंटेंट ज्याला आपण असं म्हणतो आणि आत्ताच्या पूर्ण परिस्थितीत वेगळे चालणारे सिनेमा याच्यावर बरोबर बोट ठेवणारा हा सिनेमा आहे. बट सबसे खूबसूरत बात यह है कि हम इस कहानी से बोलते हैं ना, हमारी ज़िंदगी से हम कनेक्ट कर सकते हैं. इस कहानी से हम बहुत जल्दी कनेक्ट कर सकते हैं क्योंकि जो जिंदगी का जो सर्कल है ना वो कहीं ना कहीं घूम के आता है. सिनेमॅटिक झालेला आहे तो, म्हणजे असं नाही की फक्त एक चांगला विषय बाबा आणि आम्हाला सांगायचंय, तो त्यांनी अगदी छान सिनेमाच्या पद्धतीने हँडल करून तो पोचवलेला आहे. खूप दिवसांनी खूप छान मराठी फिल्म बघितली आहे मी. इतकं रिअल आणि रॉ आणि इतकं छान झालेलं आहे की तुम्ही त्या फिल्ममध्ये कम्प्लिटली हरवून जाता. थ्रूआउट द फिल्म 3 तास ती उत्सुकता होती की आता पुढे जाऊन काय होणार, ते शेवटपर्यंत क्लायमॅक्स पर्यंत कळत नाही की त्याचा एंड काय आहे. पत्रकार आले आणि पोलीस आले, त्याच्या अंदरच्या अंडर पॅन्टी दिसत असते.